मनोज जरांगे आज पुण्याच्या कोर्टात हजर राहणार। जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप। कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट। मनसे पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ लढवणार। पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। शरद पवार यांच्याकडून आम्ही फोडाफोडीची राजकारण शिकलो। आता पवारांकडून घरफोडीचा कार्यक्रम सुरू आहे। आमदारांच्या मुलांना तिकीट देत घरफोडी करायला नको, धर्मराव बाबा आत्राम यांची टीका। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजे छत्रपतींचं रक्त तपासण्याची गरज, या आव्हाडांच्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटना आक्रमक। राजर्षी शाहू विचारांशी संभाजीनं गद्दारी केली, वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय। हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संभाजीराजेंवर हल्ला। पोलिसांचं संरक्षण असताना देखील जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये मोर्चाला विरोध केल्यानं मोर्चा दरम्यान वाद। आज चिपळूण बंदची हाक, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। पूजा खेडकर भारतात की परदेशात अशी चर्चा सुरू। दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती। दिल्ली क्राईम ब्रँचकडून पूजाला अटकेची शक्यता। अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता। राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार। 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं निकाल दिला। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 6.5 रुपयांची वाढ। व्यावसायिक सिलेंडर 1605 रुपयांना मिळणार। कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवणार। 52,100 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होणार। जुलै महिन्यामध्ये पावसाचा कहर, अतिवृष्टीचा 1,84,000 हेक्टरला फटका, 94 मृत्यू। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये कोरडा। भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरामध्ये वाहून गेला। पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी। राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी। 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम सामन्यामध्ये भारताला कांस्य पदक। मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर। हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये ढगफुटी, घरांची पडझड, पूल, रस्ते देखील पाण्याखाली। विविध घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू तर 50 जण बेपत्ता असल्याची माहिती।